नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे वांग्याचे काप। त्यासाठी मी एक मोठं वांग घेतलेलं आहे आणि त्याचे मी पातळ पातळ काप करणार आहे। खूप छान लागतात हे काप। चला तर कापून घेतलेले आहेत मी काप। त्यासाठी एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी आमचूर पावडर टाकते, लाल तिखट टाकते 1 चमचा, हळद टाकते, धने पावडर टाकते आणि मीठ। सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। शालो फ्राय करायचे आहेत, आपल्याला तळून घ्यायचे नाहीत। तळू पण शकता, पण हे वांग्याचे काप लगेच लूज होतात, मलूल होतात, पटकन शिजतात, म्हणून आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। चला तर आता मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या थोडंसं तेल टाकून मी सर्व बाजूने पसरून घेते आणि आपल्याला त्यावर काप टाकून द्यायचे आहेत। आता मिश्रणामध्ये बुडवून मी एक एक काप त्या पॅन मध्ये टाकत आहे। झटपट होणारी रेसिपी आहे, खूपच सुंदर लागते हे काप। तुम्ही करून बघा नक्की। मीठ मिरची लसूण पण लावून करू शकता आणि चण्याचं पीठही असं चण्याच्या पिठामध्ये बनवू शकता। दोन्ही पण खूप छान लागतात ते। आणि मैत्रिणींनो, सबस्क्राइब करायला विसरू नका।